अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापच्या अक्षया नाईक या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील अशी घोषणा शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली। जिल्ह्यात महायुतीमध्ये आलबेल असताना शेकापसह महाआघाडीने मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे। अलिबाग नगर परिषदेत शेकापसह महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढवणार आहेत। शनिवारी शेकाप भवनमध्ये झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही शेकापच्या अक्षया नाईक यांना तर नगरसेवक पदासाठी वार्ड क्रमांक 5 मध्ये काँग्रेसचे सबीर ठाकूर आणि वार्ड क्रमांक 7 मध्ये अभय महामुणकर यांची उमेदवारी नाव जयंत पाटील यांनी जाहीर केली। अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष तथा अलिबागचे लाडके व्यक्तिमत्व प्रशांत नाईक यांच्या कन्या आहेत। प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून शेकापचे अलिबागकरांवर एकहाती वर्चस्व राहिलंय, त्यामुळे अक्षया यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। यावेळी अक्षया नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। अलिबाग नगर परिषदेत 20 नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे। दरम्यान अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीत 50% तरुणांना संधी दिली जाणार आहे। अलिबाग शहराच्या विकासाला प्रशांत नाईक यांच्याशिवाय पर्याय नाही। प्रत्येक कार्यकर्त्यांना एकदिलानं काम करून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यायची आहे, असं आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलंय। अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शहराचा एक वेगळा कायापालट केलाय। अलिबाग शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे राज्यामध्ये अलिबाग शहराचं नाव कायमच घेतलं जातं। महाविकास आघाडी एकत्र आल्यानं आपला विजय हा निश्चित झालाय, मात्र गाफील न राहता काम करायचंय असं आवाहन शेवटी जयंत पाटील यांनी केलंय। यावेळी अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन रुपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट गौतम पाटील, प्रदीप नाईक, काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर, योगेश मगर, प्रभाकर राणे, ॲडव्होकेट उमेश ठाकूर यांच्यासह शेकापसह काँग्रेस, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।